बोले खोलेश्वर भगवान की जय। नमः पार्वती पदे हर हर महादेव। सर्वांनी 2 मिनिटं डोळे बंद करून खोलेश्वराचं चिंतन करायचं, स्मरण करायचं। हात जोडून सावधान स्थितीमध्ये आपण सर्वांनी खोलेश्वराचं ध्यान करायचं। हरि ओम। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकरा पीतांबराधरुण बिंबफलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परकिमपि तत्त्वमहं न जानि। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभुजी जय जय माखन चोर। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणेंद्र माथा मुकुटे झळा कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझ वेन शंभो मज कोनता। आनंद कंद श्री कृष्णचंद्र भगवान की जय। उमापति महादेव की जय। कैलासपति भोलेनाथ भगवान की जय। खोलेश्वर भगवान की जय। बोलंबा भवानी की जय। जय जय श्री राधेश्याम। हो मैं तो जपू सदा तेरा नाम, हो बोले कृपा करो। हो मैं तो जपू सदा तेरा नाम, बोले कृपा करो। कृपा करो बोले कृपा करो, कृपा करो बोले कृपा करो, कृपा करो बोले कृपा करो, कृपा करो बोले कृपा करो। जपू सदा तेरा नाम, बोले कृपा करो। जपू सदा तेरा नाम, बोले कृपा करो।
तेरे डमरू विराजे, माथे पे तेरे चंद्रा विराजे। ओ मैं तो जपू सदा तेरा नाम, भोले कृपा करो। मैं तो जपू सदा तेरा नाम, भोले कृपा करो। जटा में तेरी गंगा विराजे, गले में तेरे सर पे साजे। हो जटा में तेरी गंगा विराजे, गले में तेरे सर पे साजे, सर पे साजे। जपू सदा तेरा नाम, भोले कृपा करो। मैं तो जपू सदा तेरा नाम, भोले कृपा करो। जपू सदा तेरा नाम, भोले कृपा करो। जपू सदा तेरा नाम, भोले कृपा करो। ओम नमः शिवाय शंकर, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय भोले, ओम नमः शिवाय। श्री शिवाय नमस्तुभ्यं, नमस्कृतं श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं। असंख्य दिव्यानंत कल्याण गुणगण निलय निखिल हे प्रत्येक भक्तवांच्या कल्पतरू नंदनंदन श्यामसुंदर यशोदा किशोर आनंदकंद भगवान खोलेश्वराच्या या प्रांगणामध्ये उपस्थित असणाऱ्या तमाम शिवभक्तांना माझा व्यास गादीवरून प्रणाम। शिवपुराण ऐकत असताना आपण आज उपांत्य दिवसामध्ये येऊन पोचलेलो आहोत। उपांत्य म्हणजे आजचा आपला शेवटचा दिवस, कथेचा शेवटचा दिवस। आजची आपली कथा विराम पावणार आहे। आज आपण या कथेचा निरोप घेणार आहोत, पण तरी सुद्धा आपण देवाला प्रार्थना करूया की देवा, आपल्याला मागायचं आहे, मागायचं आहे आपल्याला। नंतर शेवट मी बोलणार आहे देवाविषयी, आपल्याला मागायचं आहे, कारण आज मागण्याचा दिवस आहे। आता तो विषय कट करतो, नंतर बोलू। उपांत्य दिवसामध्ये आपण सर्वजण पदार्पण करत आहोत। गेल्या 6 दिवसापासून आपण अखंडपणे ही सेवा भगवान खोलेश्वरावरती असणारं आपलं प्रेम आपल्याला इथपर्यंत घेऊन येत आहेत। याचा अर्थ एकच आहे की देव आपल्याला बोलवतोय। देव बोलवतोय म्हणून आपण या धर्म मंडपामध्ये या ठिकाणी येऊन बसतोय। देवाने जर आपल्याला बोलवलं नाही तर आपण या घरात नाहीत, आपण त्या नदीच्या पुलावरच्या घरात राहू। फक्त देवाने जर आपल्यावरला हस्तक्षेप काढून घेतला ना, हस्तक्षेप म्हणजे हात कृपा काढून घेतली की मग असं समजायचं की सगळ्यांचं प्रेम देवावरती, देवाचं प्रेम आपल्यावरती, अशी आपली ही चिंचोली नगरी। या नगरीमध्ये आज आपण ही कथा ऐकत असताना पूर्णा नदीच्या पात्रामध्ये भगवंताचं गोड शिवपुराण आपण ऐकलंय। आपण सगळे काम धंदे बाजूला ठेवून तसं विचार केला तर आता हे दिवस कामाचे आहेत। कामाचे दिवस सुद्धा आपण बाजूला टाकून आपण भगवान खोलेश्वरावरती इथपर्यंत आलोय। देव आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत, मोकळ्या हाताने कधी जाऊ देणार नाहीत ना। काही प्रश्न उत्तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे, पुढच्या कथेला प्रारंभ करायचा। 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला आज या ठिकाणी ऐकायची आहेत। 12 ज्योतिर्लिंग ऐकायचे आहेत। तद्वत काही प्रश्न उत्तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। ते प्रश्न उत्तर द्याल ना? उत्तर तुम्ही कालच्या कथेतले आज काही प्रश्न काढायचे आहेत, मला काढले मी घरी जाऊन प्रश्नपत्रिका तयार केली आहेत। आणि काल त्याचा तो जी प्रश्नपत्रिका होती ते पेपर सुद्धा आपण फोडलाय, फुटला तो पेपर, पण तरी सुद्धा आपण पाहू किती जणांची बुद्धी तीक्ष्ण आहे। माझा पहिला प्रश्न असा आहे, भगवान शंकराने
ज्या बोलूच का आता याच्यात उत्तरही सापडायला लागलं. भगवान शंकराने त्रिपुराचा वध केला. त्रिपुराचा वध केला. मग ते कोणाची मुलं होते आणि त्या 3 मुलांची नावं काय? ते सुराची मुलं होते. हा. तारकाश, कमलाक्ष आणि विद्युन्माली. हा बरोबर. टाळी वाजवा एकदा. वा बरोबर आहे ना उत्तर? बरोबर आहे ना? हा. पुढचा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला ब्रह्मदेवाने शक्तीचं स्मरण केलं आणि शक्ती प्रगट झाली, शक्तीचं स्मरण करून शक्ती प्रगट झाली, त्या शक्तीचे नावं काय आणि त्यांनी कोणतं कोणतं बीज दिलं? धात्री, मालती, तुलसी. 3 शक्तीची नावं. पार्वती, हा आणखीन सरस्वती हा आणि एक लक्ष्मी. हा वाजवा टाळी आता. वा. चला पुढचा प्रश्न असा आपला आहे, गोधामामध्ये ज्या वेळेला भगवान, मी काल गर्ग संहितेतील एक कथा सांगितली ना तुम्हाला, मग त्या गोलोक धामामध्ये भगवान कृष्णाला 2 पत्न्या, त्या 2 पत्न्याची नावं काय आणि जो गोप आपण पाहिला की जो देवाच्या दारावरती द्वारपाळ करण्याकरता होता त्याचं नाव काय? 2 पत्न्या आणि त्या द्वारपालाचं नाव. श्रीरामा. ते द्वारपालांचं नाव श्रीरामा. हा आणि पत्न्यांचं मिळालं आता उत्तर, गिरिजा आणि राधा. बर. पुढचा प्रश्न, आपण काल हरी आणि हराचं युद्ध पाहिलं, म्हणजे भगवान विष्णूचं आणि महादेवाचं युद्ध ऐकलं. ही कथा आपण ऐकली. कोणाच्या नगरामध्ये घडली ही कथा? बाणासुराच्या. मग त्या बाणासुराच्या नगरीचं नाव काय आणि त्याला एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आणि तिच्या मैत्रिणीचं नाव काय? या. त्या नगरीचं नाव शोनक नगरी आणि त्या कन्येचं नाव उषा. तिच्या मैत्रिणीचं? चित्रलेखा. वाजवा टाळी. वा वा. भगवान विष्णूने युद्ध होत असताना, हरीचं आणि हराचं युद्ध होत असताना एक अस्त्र सोडलं. त्या अस्त्राचं नाव काय? जांभिया, आळस. अस्त्र. पण जाऊ द्या, तिनं उत्तर बरोबर दिलं, कारण का धाडस केलं तिनं इथपर्यंत येण्याचं. टाळी वाजवा एकदा तिच्याकरता. चला त्या अस्त्राचं नाव मी सांगतो, जंभन अस्त्र. आलं? बर. झाले का 5 आपले? अजून घ्या 2. देवांच्या दैत्याच्या देव आणि दैत्य या दोघांच्याही गुरुची नावं काय? देवतांच्या गुरूंचं नाव बृहस्पती हा. आणि दैत्याचं गुरूंचं नाव शुक्राचार्य. बरोबर. हनुमंतराय, आपण काल पाहिली एक छोटीशी कथा रामायणातली. हनुमंतराय ज्या वेळेला लंका नगरीमध्ये गेले होते, त्यावेळेला ज्या वैद्याचं घर सकट त्याला उचलून आणलं, त्या वैद्याचं नाव काय? या या इकडे या, इकडे या. हा जाऊ दे, दिलं आता उत्तर तिथंच. तुम्ही कॅमेरामध्ये आले पाहिजे म्हणून इथं बरं, बोलतो. आता एक प्रश्न माझा आहे शेवटचा. भगवान शंकराची आपण 5 मुख पाहिली, काय नाव आहे त्यांची? भगवान शंकराच्या 5 मुखाचं नाव काय? सद्योजित, वामदेव, ईशान, हा. तत्पुरुष आणि अघोर. हा. चला करायचं कथेमध्ये प्रवेश. आता हे जे श्लोक आहेत ना, ऐका, हे सगळे संस्कृत आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी एक श्लोक आलेला आहे. आता हा ज्योतिर्लिंगाचा पहिला श्लोक आहे. सोरटी सोमनाथ असणारं मंदिर आपण पाहिलंय. सोरटी सोमनाथ कोण कोण गेले सोरटी सोमनाथाला? सोरटी सोमनाथाचं मंदिर जे आहेत ना, हे मंदिर सगळ्यात अगोदर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजाने. चंद्रगुप्त वल्लभ नावाचा राजा, आणि या राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. जीर्णोद्धार केल्यानंतर या मंदिराचा पराकोट जो आहेत ना, पराकोट म्हणजे आता हा जो मंडप आहे तसं याला पत्र्याने मढवलेला आहे. पत्र्याने समजा हा मंडप याला झालर लावलेली आहेत, पण त्या मंदिराचा पराकोट हा सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. आणि त्या ठिकाणी सोन्याच्या पत्राने मढवल्यानंतर 300 एकर मध्ये होतात असं सांगितलंय. 300 एकर. त्यावेळेला ते विज्ञान एवढं प्रगतिशील होतं की एकाच वेळेला 300 भक्त बसून त्या ठिकाणी ती पिंडीची पूजा करू शकतील, एवढं प्रगती ज्ञान तत्वज्ञान होतं. त्यानंतर ती पिंड जी आहेत ना, तिथली पिंड जमिनीवरती नव्हती, 8 फूट अशी आत अंगतरीत तरंगत होती असं सांगितलंय त्याच्यामध्ये.
आणि त्या मंदिराला खांब होते, खांब. मग ते खांब मातीचे नव्हते, चुन्याचे नव्हते, दगडाचे नव्हते, इटाचे नव्हते, ते खांब होते सोन्याचे. 777 खांब होते. त्या मंदिराच्या बाहेर एक दानपेटी ठेवली जायची, दानपेटी. आपण दान टाकतो, ती दानपेटी ठेवली जायची. तर त्या दानपेटीमध्ये लोक हिरे, माणिक, मोती, पाचू असे अलंकार त्या पेटीमध्ये टाकायचे. दिवसातून 3 वेळा ती पेटी खाली केली जायची. दुपारी एकदा, सकाळी एकदा, रात्री एकदा. मग आता ऐका बरं का, पेटी खाली केल्यानंतर 200 हत्तींवरती ते धन ठेवलं जात होतं आणि कोशा घरामध्ये नेलं जात होतं. एवढं श्रीमंत असणारं त्यावेळेचं हे देवस्थान. त्या मंदिराच्या बाहेर एक घंटा होती, म्हणतात घंटा. आणि ती घंटा वाजवण्याकरता 100 हत्ती इकडनं बांधले जात होते, 100 हत्ती इकडनं बांधले जात होते. तेव्हा ती घंटा वाजवली जात होती. मग ती विचार करा बसल्या बसल्या ती घंटा केवढी असेल. 5000 मनाची घंटा होती, म्हणतात मन. आता ते मनाचा हिशोब आपल्याला नाही कळणार, किलोचा, क्विंटलचा याचा हिशोब कळेल, पण मन म्हटलं की नाही कळणार. मग तुम्ही एक बसल्या बसल्या एवढाच अंदाज लावा की 200 हत्ती जर लागत असतील ते नाही का वाजवायला, तर ती घंटा केवढी असेल. आणि ती पण सोन्याची घंटा, नाही का. असा विशाल असणारं ते मंदिर होतं. पण 1024 मध्ये मोहम्मद गझनी आला आणि त्यानं आक्रमण केलं आणि तिथून पुढे त्या मंदिराला उतरती कळा लागली. मग प्रत्येकाने ते मंदिर लुटायला सुरुवात केली, प्रत्येकाने लुटायला सुरुवात केली. मोहम्मद गझनीला लुटलं. नंतर शेवट सांगतात की त्या ठिकाणी हे मंदिर इंग्रजांनी लुटलं. आणखीन काही सरदारांनी ते मंदिर लुटलंय तिथलं भरपूर वेळा. ते कारण पूर्वीच्या काळामध्ये जे आपल्या भारतातलं सोनं होतं ना, ते किलोने मोजलं जात नव्हतं. आता ग्रॅमवर मोजलं जातं. अर्ध्या ग्रॅमपासून सुरुवात होते. पण पूर्वीचं जे सोनं आहेत ना आपल्या भारतातलं, या भारतातलं सोनं हे किलोने मोजलं जात नव्हतं, क्विंटलने मोजलं जात नव्हतं. या भारतातलं सोनं, ज्या घरामध्ये जेवढं सोनं असेल त्या घराला तेवढी किंमत दिली जात होती असं सांगतात. कारण हा भारत देश सोन्याचा देश होता. या भारत देशामध्ये पूर्वी भरपूर वन होते, वनमंत्री नव्हते. त्या वनामध्ये भरपूर वृक्ष होते, त्या वृक्षाला भरपूर फांद्या होत्या आणि त्या फांदीवरती बसणारी प्रत्येक चिमणी सोन्याची होती. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. बोले भारत माता की जय, बोले भारत माता की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. मेरा कौन? वो ये भारत देश आहे मेरा, वो भारत देश आहे मेरा. माझं म्हटल्यामध्ये प्रेम आहे, पण भारत माता माझा देश आहे. तरी सारे भारतीय माझे दुश्मन आहेत, मग बांधव आहेत. बरं मीच चुकलो मग, नाही का.
अशा या भारताचं सुद्धा वैभव सांगितलंय. इतकं विशाल असणारं ते सोरठी सोमनाथाचं मंदिर, पण तिथून पुढे त्या 1024 पासून मोहम्मद गझनी आला, तिथून पुढे उतरती काळात तिथून पुढे त्या या सोरठी सोमनाथाला सुरुवात झाली. पण या सोरठी सोमनाथ नेमकं कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्पन्न झालं, त्याचं कारण काय? त्याचं कारण सांगत असताना शिवपुराणाने असं सांगितलंय की चंद्राची या ठिकाणी कथा आलेली आहे. चंद्र, की ज्या चंद्राच्या प्रकाशाने आपण सर्वजण जीवन जगतोय. दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या सांगितल्यात आपल्याला जीवन जगण्याकरता. एक आहे चंद्र आणि दुसरा आहे सूर्य. सूर्य, चंद्र आणि वायू देवता, या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. का माहिती? कारण चंद्राच्या प्रकाशाने आपण राहत असतो. आपलं चंद्राच्या प्रकाशाने आपण अमृत पित असतो. अमृत म्हणजे हा चंद्राचा प्रकाश ज्या वेळेला आपल्या शेतातल्या पिकावरती त्याचा प्रकाश टाकतो ना, त्याचे अमृतमय कण त्या पिकामध्ये पोचले जातात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ते अन्न मिळत असतं. आणि सूर्याचा प्रकाश आपल्याकरता योग्य आहे. जर चंद्र जर असता नुसता तर दिवस उगवलाच नसता. आपल्याला माणसाला दिवस माहीतच नसता कसा असता तो, नाही का? दिवस उजेड कसा असतो, प्रकाशाला काय, प्रकाश कशाला म्हणतात, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसत्या. म्हणून चंद्र आणि सूर्य ह्या दोन गोष्टी या पृथ्वी तलावरती अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि कोणी जर विचारलं ना, हो तुमचा देव दाखवा, देव, त्याला जर आपण मूर्तीतला देव दाखवला तर त्याला ते खरं वाटत नाहीत. एखादा नास्तिक माणूस असला, नास्तिकवादी, की ज्याला देव मान्य नाहीत, अशा माणसाने जर विचारलं, ऐका ना देव आहेत का तुमचा, तर त्याला सरळ सांगायचं देव आहेत. आपण जर त्याला म्हटलं ना मूर्तीतला देव पहा, तो देवच आहेत आमच्याकरता, तो म्हणतो तो निर्जीव दगड आहेत. पण त्याला एकच देव दाखवायचा, जो हलतो दिवसभरामध्ये, जो प्रकाश देतो, त्याला एकच देव दाखवायचा, तो म्हणजे चंद्र आणि दुसरा आहे सूर्य. हे दोन देव त्याला दाखवायचे. हे आपल्यासाठी देवता सांगितलेत, कारण देव पंचायतनमध्ये सूर्याचं सुद्धा नाव आहे. तसं भगवान विष्णू, गणपती, आदिशक्ती, महादेव आणि सूर्यनारायण हे 5 पंचायतन जी देवता आहेत, ग्रामपंचायत सारखी 5 पंचायतन, तसं सूर्य देवता ही पंचायतनमध्ये मुख्य मांडली गेली आहेत. म्हणून हलणारा देव, चालणारा देव, दिसणारा देव सूर्य आहेत. ह्या चंद्राची कथा येत आल्यानंतर ही कथा अशी सांगितली आहेत. पहा, दक्ष माहिती आहे तुम्हाला? दक्ष, या दक्षाला भरपूर कन्या झालेल्या आहेत बरं का. पुढं नंतर पार्वतीच्या या बहिणी आहेत, भरपूर आहेत. या दक्षाने, तुम्ही बेल आणलाय का? बेल आणलाय? बेल आहेत का? बेल आणले? हा आहेत. किती गे? एवढाची सांगितलंय का? बेल आणला सांगितलंय? आणून ठेवलेलं आहे. बर, बस बस, आणलेलं आहे म्हणजे राहू. नमः पार्वतीपते शिव हर हर. पाठीमागं जागा नाही का? सरकून घ्या मला. थोडं थोडंसं. काय झालं? काय झालं? काय झालं? साप निघाला? कणा आहे का? कणा आहे का? कणा म्हणलं मग काय? घ्या मग धरून. काय आता पुढे सरका, महिला मंडळ पुढे सरका. ऐका ना, थोडं अर्धा किलोमीटर सरका फक्त. या सरका, पुढे सरका. मागून येणाऱ्या महिलांना उन्हात बसावं लागेल. या सरका. काय म्हणते त्या लवकर, याला काय झालं? मागणं येणाऱ्या महिलांनी पुढे ओव्हरटेक करून येऊ नका. जिथं जागा मिळाली तिथं बसून घ्या. आज गर्दी खूप होणार आहे. बाजार असला तरी गर्दी येणार आहे. सरका, पुढे सरका. सरका, थोडं सरकल्यासारखं करू नका. सरका. नुसतं असं करतात आणि जागेवरच बसतात, नाही का? सरका थोडं. या सरका, सरका, थोडं सरका. अजून अर्धा किलोमीटर सरका फक्त. मध्ये काही अडचण नाही, आपल्याला जागा नाही ठेवली तरी आपलं काही आज झाकी नाही. हा नाही? अरे बापरे. ओके का? बॉडी बिल्डर कसं आहे आपलं? बरं ठीक आहे. त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे बसा सगळेजण असे. हा मधली जागा पण भरून काढा. वा वा वा. घ्या, आज तुम्ही मजा करून घ्या. बरं ठीक आहे. कराय, बसा बसा बसा. बाबाचं काम, मामाचं काम कसं करायची? चालू करायची कथा. बसल्या का? झाल्या का? सगळ्या सेट झाल्या का? करायची? हात वर करायचा. चालू करायची का? नमः पार्वतीपते शिव हर हर. हर हर महादेव. हा जो चंद्र आहेत ना, चंद्राची कथा या ठिकाणी येते. चंद्राला एकदा क्षयरोग झाला. मी दक्ष सांगत होतो. दक्ष म्हणजे
पार्वतीला भरपूर बहिणी आहेत, भरपूर मुलं सुद्धा आहेत त्या दक्षाला. म्हणजे जे मुलं आहेत किंवा मुली आहेत हे सगळेचे सगळे पराक्रमी आहेत, पराक्रमी नाही का. आणि मुलं जन्माला नंतर पराक्रमी निघाले पाहिजे, काही ना काहीतरी त्यांनी व्यवसाय हे हा पराक्रम सांगितला आहे. नाहीतर मी कोंबडीचं उदाहरण देत असतो पा, नाही का. कोंबडीलाही कितीतरी पिलं, भरपूर पिलं असतात, पण एकही कामाचं नसतं का. मुर्गी के पोतो घनो, मुर्गी के पोतो घनो, आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. असं. पण हे सगळेचे सगळे पराक्रमी तपस्वी. तशी या चंद्राला 27 मुली दिल्या, 27 कन्या दक्षाने दिल्या लग्न करून. लग्न करून दिल्यानंतर आता ह्या ज्या 27 मुली आहेत ना, या चंद्राच्या ठिकाणी त्या घरी राहू लागल्या, चंद्राच्या महालामध्ये राहत आहेत. चंद्राच्या महालामध्ये राहत असताना हा जो चंद्र आहेत ना, चंद्र मात्र एकी जणीवरच प्रेम करतोय. आणि जिच्यावरती प्रेम करतोय तिचं नाव आहे रोहिणी. नाव काय तिचं? आता मी काही उद्या प्रश्न विचारणार नाही. रोहिणी नाव तिचं. उद्या काल्याचं कीर्तन घाबरू नका, काल्याच्या कीर्तनात विचारलं ना असं कसं. रोहिणी नाव. आणि या रोहिणीवरती त्याचं जास्त प्रेम, जास्त प्रेम असल्या कारणामुळे बाकीच्या ज्या 26 जणी होत्या सारखी तक्रार करायच्या, चंद्र पहिल्यापासून खोडीचा आहेत. तुम्हाला सांगतो मी, चंद्र पहिल्यापासून खोडीचा आहेत. का? त्या चंद्राने गौतम ऋषींची पत्नी या अहिलेचा सुद्धा छळ केला होता. या चंद्राने गुरुची बायकोच पळवली होती. मी सांगित नाही, याच्यात आलं या. गुरुची पत्नी घेऊन गेला होता, तिचं नाव आहे तारा. कोणाची? देवतांची गुरु कोण सांगितले आपण? बृहस्पती. बृहस्पतीची पत्नी तारा. या तारेला एकदा घेऊन गेला होता हा चंद्र. पहिल्यापासून खोडीचा असणारा चंद्र, पण पहिल्यापासून या चंद्राला आणि इंद्राला यांना देवाची साथ, गुरुची साथ म्हणून हे वाचले बऱ्याच वेळेला. काल आपण पाहिलं की इंद्र वाचला, नाहीतर भगवंताने क्रोधाग्नी बाहेर काढला होता ना. मग तो क्रोधाग्नी कोणाला दिला? कोणाकडे पाठवला? समुद्राकडे. समुद्रात तो पडल्यानंतर त्या अग्नीपासून एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव जालंधर. या बा, जालंधर नावाचा दैत्य तिथं जन्माला आला होता. लक्ष द्या. इंद्राने तसंच आता या इंद्राचं म्हणजे भरपूर वेळेला या इंद्राला बोलवलं सासऱ्याने, दक्षाने भरपूर वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण असंही काही नाही समजून सांगितलं नाही म्हणून. म्हणजे नुसतं फोनवरच सांगितलं असं नाहीत, फोनवरच सांगितलं नाहीत. मग 1-2 वेळा घरी सुद्धा बोलवलं. महिना आला होता, महिना आलाय ना, मे महिना आलाय आता. ईट रूपी आमचे गुरुजी एक सांगायचे, आता आठवलं सांगतो. आमचे गुरुजी म्हणायचे धोंडा म्हणजे काय? सासऱ्याने किंवा सासूने ईट रूपी मऊ मुलगी धोंडा रूपी जावयाला दिली म्हणून धोंड्याचा महिना. ईट रूपी मऊ, वीट कळते ना. आता लक्षात आलं. वीट रूपी मऊ मुलगी दगड रूपी धोंड्याला दिली. आता लक्षात आलं. म्हणून महिना कोणता? धोंड्याचा, अधिकाचा, अधिक मास आलाय आता. 1-2 वेळा या चंद्राला बोलवलं, तर समजून सांगण्याचा प्रयत्न केला. चंद्र मात्र ऐकत नव्हता. शेवटी रागवून त्याला शापच देऊन टाकला की तू क्षयरोगी होशील, शतवग पडतील, क्षयरोगी होशील म्हणून त्या ठिकाणी त्याला शापच दिला. आणि शाप मिळाल्यानंतर आता हा जो चंद्र आहेत ना, याचा उजेड कमी झाला आणि या पृथ्वीला उजेडाची गरज आहे चंद्राच्या. म्हणून सगळे देवदेवता चिंतित पडले, आता काय करावं. मी सांगितलं ना, इंद्राला आणि चंद्राला नेहमी देवांची साथ आहेत म्हणून हे नेहमीप्रमाणे वाईटच वागतात. तसं आता देवांना विचार पडला की आता काय करावं, कारण या पृथ्वीला चंद्राच्या प्रकाशाची गरज आहे. आणि प्रकाशाची गरज असल्या कारणामुळे हा चंद्र परत एकदा उदयाला आला पाहिजे. म्हणून या चंद्राला ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना प्रार्थना करायला सांगितलं. मग ज्या ठिकाणी यांनी भगवान शिवजींची प्रार्थना केली ना, ते ठिकाण आहेत प्रभास नावाचं क्षेत्र. प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये, अर्थातच गुजरात प्रांतामध्ये हा चंद्र ज्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी आराधना तपश्चर्या करायला सुरुवात केली. साधना करत असताना बरेच दिवस त्याने साधना केली. देव म्हणजे 1 वर्षातून 2 वर्षात देव मिळत नाहीत. देव मिळवण्याकरता हजारो वर्ष तपश्चर्या साधना करावी लागते. देव पाहण्याकरता ऐका, आजही तुम्ही जर हिमालयात गेलात किंवा आता कुंभमेळा येणार आहेत, कुंभमेळ्यात जर तुम्ही जाऊन पाहिलात ना, तर कुंभमेळ्यामध्ये आपल्याला असे साधू पाहायला मिळतात की त्यांच्या नखाच्या
अशा आढ्या झालेल्या आहेत, गोल आकार त्यांनी त्या नखांनी घेतल्या आहेत, केस काहींचे जमिनीपर्यंत, दाढ्या जमिनीपर्यंत टेकल्यात, इथपर्यंत त्यांची तपश्चर्या साधना करतायत. कशा करता? फक्त देव मिळवण्याकरता. पण तरी सुद्धा देव मात्र स्वप्नात सुद्धा येत नाहीत काहींच्या. देव मिळणं साधा नाही आहेत, देव मिळणं सोपा नाही आहेत. आजही हिमालयाच्या प्रांतामध्ये साधू मुनी, ऋषी मुनी त्या ठिकाणी तपश्चर्या करतायत. इकडे लक्ष द्या तुम्ही, साधना करतायत. आई वर द्यायचंय का ते? आई बाळा ते घे वर. हा ठेव त्याच्या. हा कॅरेट आहे ना आपले. वा द्या लक्ष. नम पार्वती पते शिव हर हर. आजच्या दिवस शिव हर हर. हा काय सांगत होतो? हा आपले आजही ऋषीमुनी हिमालय प्रांतामध्ये आजही हिमालयामध्ये साधना करतायत, तपश्चर्या करतायत. आणि ज्या वेळेला ते साधना करत असताना झाडाला उलट टांगून घेतात. लक्ष द्या, झाडाला उलट टांगून घेतात. आणि झाडाला उलट टांगून घेतल्यानंतर मांस भक्षक पक्षी किंवा प्राणी त्यांच्या अंगाचे लचके तोडतात. लचके पण लचके तोडत असताना ते साधू त्या पक्ष्यांना, त्या प्राण्यांना सांगतात, एकच सांगतात की पहा, आमच्या शरीराचा वाटेल तो भाग तुम्ही खाल्ला तरी चालेल, फक्त आमचे डोळे तेवढे शाबूत राहू दे, आमचे डोळे मात्र खाऊ नका. का? त्याचं कारण असं आहे, यदा कदाचित जर आम्हाला तो देव दिसला तर आमच्या डोळ्याने आम्हाला देव दिसला पाहिजे, म्हणून डोळे मात्र खाऊ नका. अशी प्रार्थना करतायत. देव मिळणं साधी सोपी गोष्ट नाही आहे. कागा सब तन खायो रे मोरा, चुन चुन खायो मांस. हे कागा सब तन खायो रे मोरा, चुन चुन खायो मांस. दो नयन मत खायो मोहे पिया, भगवान मिलन की क्या बात. मेरा चुन चुन खाइयो मांस, नाही का? फक्त तेवढे डोळे खाऊ नका. एवढं चुनचुनीत पर्यंत मला माहिती होतं. आता झालं. डोळे तेवढे म्हणजे देव एका जन्मात मिळत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी या चंद्राने बरेच वर्ष तपश्चर्या साधना करायला सुरुवात केली. साधना करत असताना भगवान शिवजी प्रसन्न झाले. शिव नामाचा जप केला त्याने. शिव 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 जपामध्ये एवढी ताकद आहे, नाही का? म्हणजे आपल्या श्वासावरती आपण त्या देवाचं नावच कोरलं पाहिजे. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. अपने मन की मैं जानू हर शिव के मन की राह. अपने मन की मैं जानू हर शिव के मन की राह. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. शंकर तुम हो हितकारी, शिव शंकर तुम हो हितकारी. ओ भोले
पे शुरू में शुकाना, सासों की माला पे शुरू में शुकाना। शिव के रंग में ऐसे डूबे, बन गया एक हीरो, बन गया एक हीरो। शिव की माला जपते जपते हो गई सुबह शाम, शिव की माला जपते जपते हो गई सुबह शाम। सासों की माला पे, सासों की माला पे सुमरू में शुकाना, सासों की माला पे सुमरू में शुकाना। शिवजी मेरे, हाँ शिवजी मेरे दिल में बसे हैं, संग रहे रात दिन। शिवजी मेरे दिल में बसे हैं, संग दिन और रात। अपने मन की मैं जानूं, अपने मन की मैं हर सबके मन की रात। सासों की माला पे सिमरू में शुकाना, सासों की माला पे सिमरू में शुकाना, सासों की माला पे सिमरू में शुकाना, शुकाना। शिवनामाचं महात्म्य सुद्धा आपण पाहिले, शिवनामाचं महात्म्य, भस्म्याचं महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य, हे सगळं मी सांगितलं. तुम्हाला जेवढं सांगण्याचा मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. लक्ष द्या, या चंद्राने शिवनामाची उपासना केली आणि ज्या क्षेत्रामध्ये केली ते क्षेत्र आहेत प्रभास नावाचं क्षेत्र. त्या ठिकाणी राहतोय आणि राहत असताना भगवान शिवजी प्रसन्न झाले. विचारलं काय हवंय चंद्रा? त्यावेळेला सांगितलं की मी क्षयरोगी झालेलो आहोत, मला क्षयरोग झाला आहे. क्षयरोग म्हणजे माझा जो उजेड आहे, जो प्रकाश आहे तो आता दिसत नाही आहेत. मला भग पडले, भग म्हणजे जखमा, मला भग पडले आणि आता माझा उजेड मात्र या पृथ्वीला गरज आहे. म्हणून मला देवदेवतांच्या विनंतीवरून मी या ठिकाणी तुमची प्रार्थना केली. पण देवा, माझा हा जो क्षयरोग आहेत ना, हा क्षयरोग तुम्ही घालवा. भगवान शंकराने सांगितलं, आई दक्ष तुझाही सासरा आहे. या दक्षाचं असं काम आहे, दक्ष जो आहेत ना याने मला सुद्धा शाप दिला होता. काय शाप दिला होता? माझे भक्त अमंगळ होतील शिवजींचे, माझे भक्त मद्याला त्या ठिकाणी प्राशन करतील, मंगल मानतील, असे प्रत्येक नाना शाप दिले होते. मग शाप दिल्यानंतर आता मी त्यांचा शाप माघारी घेऊ शकत नाहीत. पण माझं एक वरदान तुला देतो मी. वरदान काय देतो? वरदान असं देतो की माझ्या शापाने, आपलं दक्षाच्या शापाने तू घटत घटत जाशील आणि माझ्या वरदानाने तू त्या ठिकाणी कले कलेने वाढशील. किलो किलोने नाही, कले कलेने, कले कलेने, कले कलेने वाढत जाशील. म्हणून पहा, आमोशा आले की समजायचं दक्षाचा शाप, पौर्णिमा आले की असं समजायचं महादेवाचं वरदान. महादेवाचं आणि दक्षाचं असं म्हणून त्याला वरदान दिलं. मग तेव्हा तो पौर्णिमा आणि आमोशा, आणखीन एक या पौर्णिमेची आणि आमोशाची अशी एक कथा येते. परत एकदा मल्लिकार्जुनाची कथा आपण ऐकतोय, मल्लिकार्जुनाची. याच्यातही पौर्णिमा आणि आमोशा आलेली आहेत. पण आमोशाला आपण अशुभ मानतो, आमोशाला आपण अशुभ मानतो, पौर्णिमेला मात्र शुभ मानतो. पण तसं भगवंताच्या ठिकाणी तसं नाही. देव दोघांनाही त्या ठिकाणी सारखाच वरदान देत आहेत. पहा, चंद्राने
चंद्राने भगवंताला प्रसन्न करून घेतलं, अमावस्या पौर्णिमेचं वरदान दिलं आणि आता भगवान शंकराला चंद्राने सांगितलं की देवा आता तुम्ही या ठिकाणी इथंच राहा. आणि ज्योतिर्मय रूपाने त्या ठिकाणी शिवजी राहू लागले. सांगितलं इथून पुढे मी याच ठिकाणी वास्तव्य करेन. सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून माझी स्थापना या ठिकाणी मी स्वतःच्या हाताने करेल म्हणून पहिलं ज्योतिर्लिंग आहे ते आहे सोरटी सोमनाथाचं पहिलं ज्योतिर्लिंग. दुसरं ज्योतिर्लिंग आहेत मल्लिकार्जुन. मल्लिका आपल्याकडे कशाला म्हणतात मल्लिका आपण? हा सरकी बरोबर ना. कोणती चांगली बिटा काय बिटी काय अजून काय बिटी अजून काय पहा आहेत भरपूर आहेत त्या मल्लिका. हा ब्रह्मा हे प्रकार आहेत त्याच्यात त्या. मल्लिका आणि अर्जुन हे ज्योतिर्लिंग का आलं? हे 2 नंबरचं ज्योतिर्लिंग आहेत. मी काल तुम्हाला सांगितलं की भगवान शंकराचा जो पहिला मुलगा कार्तिकेय ज्या वेळेला रुसून गेला ना, रुसून गेला. का रुसून गेला त्याचं कारणही आपण पाहिलं, झाकीच्या माध्यमातूनही पाहिलं. का रुसला तर भावाचं लग्न अगोदर करून दिलं. मी मोठा होतो आणि लहान्या भावाचं लग्न अगोदर करून दिलं. लहान्याचं लग्न अगोदर करून दिलं. मी मोठा असताना मी तारकासूर सारख्या दैत्यांना मारल्यानंतर सुद्धा माझी आई माझ्यावरती सारखं प्रेम करत नाहीत म्हणून त्याच्यावरती प्रेम केलं म्हणून रुसून निघून गेला. आणि कुठं निघून गेला तर ते क्रौंच नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावरती क्रौंच नावाच्या पर्वतावरती कार्तिकेय निघून गेला. मुलं आणि मुली यातला फरक मी सांगितलाय तुम्हाला मागच्या वर्षी. मुलगा काय असतो, मुलगी काय असते. मुलगी ही घराची लाज राखणारी असते. मुलगा जर चांगला निघाला, सात्विक निघाला तर घराचं नाव, नाहीतर मग सरळ लोक म्हणतात कोणाचंही रे ते. हां बरोबर आहे का? लोक म्हणतात ना कोणाचंही रे ते. मग नाव कोणाचं जातं? बापाचं मायचं नाव जातं नाही का? असं आहे. चांगला निघाला तर म्हणजे मुलीतला मी सांगतो आता आठवलं सांगतो जाऊ दे. आता मी मागच्या वर्षी सांगितलंय पहा तुम्हाला. मुलगी घराण्याची लाज राखत असते. कशी राखते? जर घरामध्ये पाहुणे आले, घरी आले पाहुणे आणि 5 रुपयाचा ठोकळानं ते काय फुलपात्र जर घेतलं आणि दूध आणायचं असलं तर मुलगी घरी गुपचूप दूध आणते, चहा ठेवते, पाहुण्याला पाजून लगी मोकळं लगी, कोणाला कळूही देत नाही की बाहेरून दूध आणलंय म्हणून. तोच ठोकळा आणि तेच फुलपात्र पोरापाशी दिलं तर कुठपर्यंत वाजवतं ते? दरवाजापर्यंत. आणि दारात गेलं की पाहुणे देखत म्हणतो कोणाच्या घरून आणू मम्मी? मम्मी कोणाच्या घरून आणू? तर मुलं सात्विक निघणं फार महत्वाचे आहेत. हा चला, इथं विषय आपला असं चालू आहे. मुलगा रुसला, आईवरती रुसला, बापावरती रुसला. क्रौंच नावाच्या पर्वतावरती कार्तिकेय निघून गेला. आता महादेवाला पार्वतीला थोडंसं वाईट वाटलं की आपला मुलगा जो आहे याला याची काय म्हणतात त्याला, याचा भ्रम झालाय, याचा थोडासा गैरसमज झालाय. काय गैरसमज झाला की आपण याला पृथ्वी प्रदक्षिणेच्या पुण्याकरता पाठवलं होतं, पृथ्वी प्रदक्षिणाकरता पाठवलं होतं. पण गणपतीने आपल्याला प्रदक्षिणा मारली आणि तेच पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गणपतीला मिळालं म्हणून गणपतीचा विवाह अगोदर लावला. हे कार्तिकेयच्या लक्षात येत नाहीयेत. रुसून गेला म्हणून त्याच्या पाठीमागे निघाले. तो पुढं पळतोय, हे पाठीमागे चालतायत. महादेवई आणि पार्वतीही पाठीमागे चालतायत. आणि ज्या ठिकाणी ते गेले क्रौंच नावाच्या पर्वतावरती गेले आणि त्या ठिकाणी मुलाला समजून सांगितलं अरे बाळा थांब. त्यावेळेला कार्तिकेयनं सांगितलं मी आजपासून तुमच्या कैलासामध्ये येणार नाहीत. लक्ष द्या, तुमच्या मग आजही आपण पाहतोय, आपण फोटो पाहतो महादेवाचा कैलास पर्वतावरचा फोटो पाहत असताना आपल्याला गणपती मांडीवरती बसलेला दिसतो, कार्तिकेय दिसत नाही. त्याचं कारण एकच, मुलगा रुसला. मग आता महादेवाने पार्वतीने विचार केला की कैलास आपल्याला सोडता येत नाहीत आणि इथं नेहमीप्रमाणे आपल्याला राहता येत नाहीत. म्हणजे कायमस्वरूपी आपलं घरदार सोडून आपण क्रौंच पर्वतावरती राहू शकत नाही. मग क्रौंच पर्वतावरती राहू शकत नाही म्हणून आपण 15 दिवसाला संभाजीनगरला पोराला भेटायला गेलं पाहिजे, पुण्याला भेटायला गेलं पाहिजे. म्हणून आता आहे का क्रौंच नावाच्या पर्वतावरती अमावस्या पौर्णिमेला दोघंही पती पत्नी जातात. पौर्णिमेला मल्लिका पौर्णिमेला जाते आणि अर्जुन कधी जातो? अमावस्याला अर्जुन जातो. म्हणून ते स्थान त्या ठिकाणी प्राप्त झालंय, त्याचं नाव आहे मल्लिका अर्जुन. सोमेश्वर भगवान की जय, मल्लिकार्जुन भगवान की जय. असे 2 ज्योतिर्लिंगाची कथा थोडक्यात तुम्हाला सांगितली. आणखीन ज्योतिर्लिंग मला सांगायचे तुमच्या पुढे. पुढचं ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर नगर. म्हणजे महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग आहेत ना, हे अवंती नावाच्या नगरीमध्ये आहेत. अवंती म्हणजे कोण? उज्जैन नावाच्या नगरीमध्ये असणारं हे महाकालेश्वर हे मंदिर आहेत. आजही आपण त्या उज्जैनला जात असतो.
उज्जैनला तिथं जातोय आपण. मग त्या उज्जैनच्या इतिहास या ठिकाणी थोडक्यात असा आला की त्या नगरीमध्ये पूर्वी एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 3 मुलं होती. 4 देवप्रिय, मेधाप्रिय, सुकृत आणि धर्मवाही असे 4 मुलं आहेत. आणि त्या नगरीमध्ये एक दैत्य जन्माला आला होता, दूषण नावाचा दैत्य. हा दूषण नावाचा जो दैत्य आहेत ना, हा सगळ्या भक्तांना त्रास द्यायचा. दूषण नाव त्याचं, दूषण, आणि भक्तांना त्रास द्यायचा. त्यावेळेला भक्त नेहमी भगवान शंकराचे, त्या नगरातले जेवढे काही भक्त आहेत सगळे महादेवाची भक्त होते. सगळे महादेवाची प्रार्थना करायचे. ज्या वेळेला तो नगरामध्ये यायचा, नगरामध्ये दूषण ज्या वेळेला आला की त्यावेळेला तो त्या लोकांच्या ताटातलं अन्न ओढून घ्यायचा, त्यांना त्रास द्यायचा. भगवंताचे भक्त असले की त्यांना छळायचा. मग या सगळ्यांनी एकच प्रार्थना करायची भगवान शंकराला, काय? कैलास के निवासी नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को. कैलास के निवासी, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को. कैलास के निवासी, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को. निराश ना किया, मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया. भक्तों ने तू कभी जो निराश ना किया, मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया. बड़ा तेरा दान, बड़ा दातार तू, बड़ा तेरा दान, बड़ा दातार तू. आयो शरण तिहारी प्रभु तार तार को, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को. कैलास के निवासी नम बार बार हो, कैलास के निवासी नम बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को, आयो शरण तिहारी प्रभु तार तार को. प्रार्थना करायची. कैलास के निवासी नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू. भक्तों को तूने शिव कभी निराश ना किया, मागा जिने जो चाहा वरदान दे दिया. असं भगवान शंकराचे भक्त आहेत सगळे त्या गणात, त्या नगरातले. या चौघांनाही म्हणजे या चांगल्या सुपुत्र असणारे 4 ब्राह्मण आहेत ना, देवप्रिय, मेधाप्रिय, सुकृत, धर्मवाई, या चौघांना त्याने आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलं. पाठीमागं बोर होतंय का? शेवटचा दिवस आपला. बंदीखान्यामध्ये टाकलं आणि बंदीखान्यामध्ये सुद्धा यांची भक्ती मात्र सोडली नाहीत. बंदीखान्यामध्ये टाकल्यानंतर सुद्धा देवाची भक्ती सोडली नाहीत. हे महत्त्वाचं असतं. कारण आपल्या वाट्याला ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळेला दोष मात्र आपण देवावरती देत असतो. त्या दोष, जे दुःख आलं त्या दोषाचा डोंगर जे आहेत ना, नारळ जे आहेत ते आपण ते नारळ देवाच्या डोक्यावरती फोडत असतो. देवा तुझ्यामुळे झालं. ज्या वेळेला चांगली गोष्ट जीवनात मिळाली की त्यावेळेला मात्र आपण देवाला विसरतो. माझ्या नशिबामुळे झालं. कोणाचं? माझ्या नशिबामुळे झालं. म्हणून दुःख आलं की आपल्याला देव आठवतो, सुख आलं की मात्र त्या ठिकाणी देव आठवत नाहीत. पण या चौघांना बंदीखान्यामध्ये टाकल्यानंतर सुद्धा त्यांनी भगवान शंकराचं स्मरण मात्र नित्य नेमाने चालू ठेवलं. आणि या दूषण नावाच्या दैत्याला कळालं की हे 4 जण या आपल्या बंदीखान्यामध्ये सुद्धा भगवान शंकराची भक्ती करतायत, नाव घेतायत. म्हणून तो धावत धावत गेला, तलवार काढली, त्यांना मारण्याकरता ज्या वेळेला धावला ना, तर त्या वेळेला त्या ठिकाणी कडकड कडकड जोरात आवाज झाला.
आवाज झाल्यानंतर त्या जमिनीतून भगवान शिवजी प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर भगवान शंकराने त्या दूषण नावाच्या दैत्याला मारलं आणि भगवान शिवजी त्या चौघांना वरदान देतात की इथून पुढे मी या स्थानावरती राहीन. आता या स्थानाचं महात्म्य या ठिकाणी शिवपुराणाचं सांगतं. आता ही झाली कथा, कसे निर्माण झाले ते झालं, पण आता त्याचं महात्म्य असं आलंय. पहा, इतकं महत्व दिलं या नगरीला. किती, त्याचं कारण सांगतोय का. चंद्रसेन नावाचा राजा आहे. राजाचं नाव आहे चंद्रसेन नावाचा राजा. आणि हा चंद्रसेन नावाचा राजा उत्तम शास्त्री आहेत, उत्तम त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जाणणार आहेत. आणि त्याचा एक शिवभक्त एक गण आहेत. भगवान शंकराचा एक गण त्याचा मित्र आहे. त्या मित्राचं नाव आहे मणिभद्र नावाचा एक गण भगवान शंकराचा याचा मित्र आहे, चंद्रसेन नावाच्या राजाचा. लक्ष द्या, या भगवान शंकराच्या गणाने मणिभद्राने एक त्या चंद्रसेन नावाच्या राजाला एक चिंतामणी नावाचा एक मणी दिला होता. चिंतामणी असा आहे की चिंतन केल्याबरोबर देतो तो मणी असा आहे. जसं परीस आपण म्हणतो ना, परीसाला लोखंड लावलं की लावल्याबरोबर चांदी होते. हा, तेच म्हणलं, लावल्याबरोबर जसं सोनं होतं ना तसा मणी आहेत. चिंतामणी नावाचा मणी. हा चिंतामणी जर आपल्याकडे असला ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी, आपण जे चिंतन केलं ते जागेवरती मिळतं. फक्त चिंतन योग्य करता आलं पाहिजे, चिंतन योग्य करता आलं पाहिजे. तसा चिंतामणी याला दिला होता. आणि याच्या सगळ्या नगरामध्ये सगळे लोक जे आहेत ना सुखी समाधानी त्या ठिकाणी सगळे अत्यंत सुंदर पद्धतीने नांदत होते. राहत असताना बाकीचे जे राजे आहेत, बाकीच्या प्रांतामधले जे राजे आहेत ते राजे विचार करायचे की याच्याजवळ नेमकं आहे तरी काय, की याच्या नगरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आहेत, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे, त्याच्याजवळ आहे तरी काय. मग कोणीतरी सांगितलं की त्यांच्याजवळ चिंतामणी आहेत, एक मणी आहे चिंतामणी आहेत. आणि तो चिंतामणी असा आहे, चिंतन केल्याबरोबर त्याला देतो. मग आता ऐका बरं का, झालं असं की या राजांनी एक अगोदर मिटिंग बसवली आणि त्यांनी विचार केला की हा चिंतामणी जो चिंतामणी आहेत आपल्या नगरामध्ये सुद्धा आला पाहिजे, आपल्याला सुद्धा तो चिंतामणी मिळाला पाहिजे, असं त्या नगरातल्या लोकांना म्हणजे राजांना वाटू लागलं. राजांना वाटत असताना त्यांनी मागितला बरं का, या चंद्रसेन नावाच्या राजाला मागितला. चंद्रसेनाने तो मणी दिला नाहीत म्हणून या बाकीच्या राजांना राग आला. यांनी सेना घेतली आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याकरता निघाले. कशा करता, फक्त मणी मिळाला पाहिजे, चिंतामणी. आक्रमण करण्याकरता ज्या वेळेला गेले ना त्यावेळेला हा चंद्रसेन नावाचा राजा त्या ज्योतिर्लिंग महाकालेश्वराजवळ गेला आणि पूजा करू लागला. पूजा करत असताना थोडंसं लक्ष देऊन ऐका. पूजा करत असताना घटना अशी घडली की एक 5 वर्षाचं बालक आहे, 5 वर्षाचा मुलगा आणि एक गवळण आपल्या मुलाला कडेवरती घेऊन त्याच रस्त्याने जात होती की ज्या रस्त्यावरती देवाचं मंदिर आहे तर ज्या रस्त्यावरती चंद्रसेन राजा पूजा करतोय भगवान शिवजींना प्रसन्न करून घेण्याकरता. कारण बाकीचे राजे एक वेढा मारून बसले होते म्हणून ते 5 वर्षाचा मुलगा जो आहे त्या 5 वर्षाच्या मुलाने ती पूजा पाहिली. आता लक्ष द्या, पूजा करताना पाहिल्यानंतर घरी गेला आणि घरी गेल्यानंतर एक शिबिर त्याने पाहिलं. शिबिर शब्दाचा अर्थ होतो एक सभा मंडप. थोडक्यात हा जसा मंडप आहे हे सुद्धा शिबिर आहेत. एका शिबिरामध्ये गेला आणि भगवान शंकराच्या पिंडीसारखा एक दगड घेतला. त्या 5 वर्षाच्या मुलाने, लक्ष द्या, पिंडीसारखा दगड घेतला, दगड पुढं मांडला. आता त्या राजाचं पाहिलं होतं की त्या राजाने बेलपत्र वाहिलं, पुष्प वाहिलं, अक्षता टाकल्या, या सगळ्या गोष्टी त्यानं पाहिल्या होत्या ज्या वेळेला पूजा चालू होती त्यावेळेला. तसं आता याने एक दगड मांडला. त्या दगडावरती फुलं तर नव्हते, त्याच्याकडे पानंही नव्हते, असेच फुलं पानं जमा केले, असेच रस्त्याच्या कडेवरचे फुलं पानं घेतले, त्या पिंडीवरती अर्पण केले. पिंडीवरती अर्पण केल्यानंतर याची जी आई आहेत ही आई सगळीकडे पाहत फिरते, मुलगा गेला कुठे. जेवणाची वेळ झाली, मुलगा गेला कुठे म्हणून पाहते तर हा मुलगा पूजा करतोय भगवान शंकराची. पूजा करत असताना त्याच्या हाताला धरलं आणि ओढत नेते. लक्ष द्या, ओढत नेते. चल, भूक लागली तुला कळत नाही का, ऊन किती लागतंय, असं बोलत असताना त्याला ओढत नेते. ओढत नेत असताना तेवढ्यामध्ये त्याला मूर्छा आली. मूर्छा शब्दाचा अर्थ बेशुद्ध पडला. मूर्छा आली, मूर्छित पडला आणि मूर्छित पडल्यानंतर थोड्या वेळाने त्याला जाग आली. आणि ज्या वेळेला त्याला जाग आली ना त्यावेळेला त्याच्या समोर विशाल एक भगवान शंकराचं शिवालय निर्माण झालं. आणि त्या विशाल शिवालयामध्ये एक सुंदर भगवान शंकराचं रत्न जडित असणारी पिंड त्याला दिसू लागली.
आणि त्या पिंडीजवळ गेला. भगवान शिवजींचं दर्शन घेतलं, बाहेर आला. तर बाहेर आल्यानंतर त्याला एक राजमहाल दिसू लागला. राजमहालामध्ये प्रवेश केला तर त्याची जी आई आहेत ना, आई, त्याची आई एका मंचकावरती बसलेली आहेत. रत्नजडीत असणारा मंचक म्हणजे पलंग, क्वाट त्याला म्हणता येईल आपल्याला. अशा पलंग म्हणजे रत्नजडीत मंचकावरती बसलेले आहेत. आणि मग तिला कळाले की भगवान शंकर काय असतात ते. माझ्या मुलाने दगडाची पिंड केली, त्याच्यावरती पत्रपुष्प काय असेल होतं नव्हतं त्याच्याकडे ते अर्पण केलं. शिवजींनी एवढं दिलं की आज सोन्याच्या मंचकावरती मी बसलेले आहेत. सोन्याच्या मंचकावरती मी बसलेले आहेत. आता हे जे बाकीचे राजे होते ना, हे राजे तळ ठोकून बसलेले राजे, हे राजे विचार करायला लागले की या या नगरामध्ये असा महाल कसं काय निर्माण झाला, ऑटोमॅटिक नाही काय जागेवरती महाल कसं काय निर्माण झाला, असं राजे महाराजे लोकांना वाटू लागलं. आणि ते शरण आले चंद्रसेनाला. लक्ष देऊन ऐका, चंद्रसेनाला शरण आले. मारण्याकरता आले होते, तलवारी टाकून दिल्या आणि आता शरण आले. आणि शरण येऊन सांगितलं हे कसं काय घडतंय. तर तो जो मुलगा आहेत ना 5 वर्षाचा, तो मुलगा हे सगळं याच्यामुळं घडतंयत. हे सगळं या नगरामध्ये सुजलाम सुफलाम हे जे नगर झालंयत ना, हे सगळं त्याच्यामुळं झालं. म्हणून सगळ्यांनी त्या मुलाचा जय जयकार केला. सगळ्यांनी त्या मुलाचा जय जयकार करत असताना त्या ठिकाणी हनुमंतराय प्रगट झाले, मारुतीराय प्रगट झाले. आणि सगळ्या राजांनी चंद्रसेनाने हनुमंतराय मारुतीरायाचं दर्शन घेतलं. थोडंसं लक्ष द्या आता. आणि हनुमंतरायांनी त्या मुलाचं पुढचं भविष्य सांगितलं. हनुमंतरायांनी सांगितलं ऐका, हा जो मुलगा आहेत ना, की ज्या मुलाने फक्त दगडाची पिंड केली त्याच्यावरती बेलपत्र वाहिलं, काय असेल ते फुलं वाहिले, आणि आता हा जो मुलगा आहेत ना, याचा ज्या वेळेला हा देह पडेल त्यावेळेला हा द्वापार युगामध्ये जन्माला येईल. आणि द्वापार युगामध्ये जन्माला आल्यानंतर साक्षात कृष्ण कन्हैया याच्या अंगणामध्ये लीला करतील. हा पुढचा जन्म याला नंदबाबाचा मिळेल, नंदबाबाचा. आलं लक्षामध्ये? कोणाचा जन्म झाला त्याचा? नंदबाबाचा जन्म झाला. आणि नंदबाबाच्या घरी परमात्मा त्या ठिकाणी लीला करू लागला. एवढं महत्व फक्त या ज्योतिर्लिंगाचं सांगितलंय. महाकालेश्वर भगवान की जय. पहा ना, काहीच केलं नाही भगवान शंकराला. काही तुम्ही फक्त भावप्रिय द्या, तुमचा अंतःकरणातला भाव द्या. तुमच्याकडे बेल नसू द्या, पाणी नसू द्या, फुल नसू द्या, काही जरी नसलं तरी चालेल. देवाला फक्त एकच पाहिजे, तो म्हणजे भाव. नाहीतर मग आपल्या भक्ती करून काही उपयोग होणार नाहीत. आपल्याला फक्त एकच म्हणावं लागेल. मग कब से खडे है झोली पसार, क्यों ना सुनो तुम मेरी पुकार. जग रखवाला है मेरे भोले बाबा, जग रखवाला है मेरे भोले बाबा. कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुनो तुम मेरी पुकार. जग रखवाला है मेरे भोले बाबा, जग रखवाला है मेरा भोले बाबा. आज मंदिर में ये भीड़ भारी, देख लगी है आज मंदिर में ये भीड़ भारी. दर्शनों
लाखों नर और नारी आ जाए त्रिपुरारी जिन्होंने पुकारा है मेरे भोले बाबा जग रखवाला है मेरा भोले बाबा कब से खड़े हैं झोली पसार मेरी पुकार जग रखवाला है मेरे भोले बाबा जग रखवाला है मेरा भोले बाबा। हारे हम जंगल में आए जिंदगी से हारे हम जमाने का हमें आए हाय इस जहां में लोग अपने हुए पराए तेरे सिवा दुनिया में कोई न हमारा है ओ मेरा भोले बाबा जग रखवाला है ओ मेरा भोले बाबा जग रखवाला है ओ मेरा भोले बाबा। कहाँ जाए मुसीबत में मारे रास्ता न सूझे कहाँ जाए मुसीबत के मारे आसरा है तेरा दूर कर सारे संकट हमारे सुनते 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 तूने मिला हमारा ओ मेरे भोले बाबा जग रखवाला है मेरा भोले बाबा।
सर पर उठाए। शरण में मुझ पापों का सर पर उठाए। करू नजर गया की भक्त जन है गीत गाए। सेवा में हमने तेरी, सेवा में हमने तेरी जीवन गुजारा है। मेरे भोले बाबा जग रखवाला है। मेरे भोले बाबा जग रखवाला है। मेरे भोले बाबा कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुनो तुम मेरी पुकार। जग रखवाला है मेरा भोले बाबा जग रखवाला है। 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 मेरा भोले बाबा कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुनो तुम मेरी पुकार। जग रखवाला है मेरा भोले बाबा जग रखवाला है। मेरा भोले बाबा बोले कैलाशपति भोलेनाथ भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर 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 बसा अजून होणार आहे आपले 2-3 भजन. आज काही नाही, संध्याकाळी 8 वाजे लोक बी घरी गेलो तर काही टेन्शन नाही. आहेत ना? नाही महाराज बाजारला जायचंय, बाजारात. चला करायची का पुढची कथा चालू करायची? करायची का चालू? हा आता आपण ही जी कथा पाहिली उज्जैन नगरीमध्ये असणाऱ्या महाकालेश्वर भगवंताची, अवंती नावाच्या नगरीमध्ये. आता पुढचं ज्योतिर्लिंग आहेत ते आहेत ओंकारेश्वर. ओंकारेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे जे विंध्याचल पर्वताच्या परिसरामध्ये मध्य प्रदेशपासून, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये कमरभूषा कटी मेखला भारताची ललाट रेषा लोकमाता नर्मदा पूर्वेपासून पश्चिमेकडे वाहते. ती विपुल महागंभीर जलराशी भूतलावरती पापी ताप या सगळ्यांचं निवारण करणारी अशी जी डोंगरातून धडधड वाहणारी जी आहेत नदी, तिला रेवा असं म्हणतात. त्यानंतर तिच्या पवित्र पात्रामध्ये गुळगुळीत गोटे, त्यांना बाणलिंगे असं म्हणतात. बाणलिंगे सर, बिलंगे नाही, बाणलिंगे सर आले म्हणून म्हणलं. बाणलिंगे असं त्या नर्मदा नदीच्या गोट्यातला त्या गोटा जो असतो ना, त्या गोट्याला, गोटा म्हणजे दगड, बाणलिंगे असं म्हणतात. त्यानंतर त्या नदीला शांकरी देवी असं एक नाव आलेलं आहे, रेवा असं एक नाव आलेलं आहे, नर्मदा एक नाव त्या ठिकाणी चाललेलं आहे. नर्मदेच्या काठावरती एका विशाल बेटावरती नेमाड नावाचा जिल्हा आहे. जिल्ह्याचं नाव आहे नेमाड. हे सुद्धा शिवपुराणात आलेले बरं का. नेमाड नावाचा जिल्हा आहे आणि भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 4थं ज्योतिर्लिंग जे प्रख्यात म्हणून ओळखलं जातं त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे ओंकारेश्वर किंवा अमलेश्वर असं त्याचं नाव आलेलं आहे. आता हे जे ओंकारेश्वर नावाचं जे ज्योतिर्लिंग आहे, झालं असं पहा,
एकदा नारद महर्षी विंध्याचल पर्वतावरती गेले, म्हणजे ह्याच पर्वतावरती विंध्याचल पर्वतावरती गेले. आणि या पर्वतावरती गेल्यानंतर नारद महर्षी मी सांगितलंय की एका जागेवरती अर्धा तास थांबू शकत नाहीत, भ्रमण करत 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 फिरतायत. आणि विंध्याचल पर्वतावरती गेले. त्या पर्वताला मेरू पर्वताचा महिमा सांगू लागले. हे जे पर्वत आहेत ना, मेरू पर्वत, विंध्याचल पर्वत, ब्रह्मगिरी पर्वत, याच्यामध्ये देवता आपण मी सांगितलं तुम्हाला देव मानला जातो. या सगळ्या पर्वतांमध्ये गोवर्धन हा सुद्धा काय आहेत, देव आहेत. गोवर्धनाचं सुद्धा लीला आलेली आहेत, प्रत्येक पर्वताची लीला आलेली आहेत. तसं या ठिकाणी या पर्वताचं नाव आहे विंध्याचल नावाचा पर्वत. नारद महर्षी गेले आणि विंध्याचलाला मेरू पर्वताचा महिमा सांगू लागले. काय महिमा? मेरू पर्वत फार मोठा आहे. या मेरू पर्वताला त्याचा अभिमान झाला आहे मोठा असल्याचा, तपस्वी आहेत असं त्याला त्या मेरू पर्वताचा महिमा सांगू लागले विंध्या पर्वताला. आणि या विंध्या पर्वताने ठरवलं की आपला सुद्धा महिमा वाढला पाहिजे.